आज वेदांचा वाढदिवस. मनापासून व्यक्तिशः माझ्या वतीने, आमच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक त्याला शुभेच्छा. लॉंग लाईफ, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ सक्सेस. या प्रसंगी मला एक सांगायचं, या ठिकाणी सुट्टी जाईल, माझे वडील चंदन आहे आणि मोल हे ह्या लोक आम्ही जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली म्हणजे 30-35 वर्षापासून या सगळ्यांनी मला सहकार्य केलं. आज जे मी आहे हे तुमच्या सगळ्यांमुळे, त्यांच्या सगळ्यांमुळे. जरी जन्म आता तरी सुशीलाची मी असं समजणार आहे की नाही, फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि नयनतारा हे दोन माझे मुलं, वेदांत सगळ्यांची मुलं माझी मुलं, आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल कधी हात मारावी तर मी त्यात कमी पडणार तर नाहीच, पण नेहमीच त्यांच्या पाठीशी त्यांनी जास्तीत जास्त भरारी मारावी. कसं आहे, एस ट्रिप असते तर त्याचा टेक ऑफ सुरू आहे, त्यामुळे जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करावं अभ्यासावरती. त्यातनं कारण की शेवटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल. मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढले, एवढं वाढलंय की पॉईंट हे जे आमच्या वेळेस तर काय म्हणजे डिस्टिंक्शन म्हणजे थोडंसं 60च्या वर आलं की लई पॉईंट वरती असंच त्यांनी मोठ्या कुठल्या सराव करावा, जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाची विषयामधून तुमच्या सर्वांची गेली पाहिजे. त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडू, जास्तीत जास्त लोकांची सेवा घडू, एवढंच त्या प्रसंगी सांगतो. आणि मनापासून वेदांतला त्याला मी सांगितले लवकर आता मोठा झाला, मला कळतच नाही तर सगळे मुलं एवढे मोठे झाले. तेव्हा सांगताना सुद्धा मी सुशीलला तेच असं म्हणत होते, माझा मुलगा सुद्धा मोठा झाला, कळत नाही वडील कोणानी मुलगा. एक लक्षात काय गोष्टी आहे ना हे आम्हाला माहिती आहे, ते तुम्हाला सांगेन, अनुभवाने मिळतं. असंच प्रेम त्याच्यावरती करत राहणार. अंडरस्टँड हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.